अरे कोण म्हणतात येणार नाही, अरे कोण म्हणतात येणार नाही, कोण म्हणतात येणार नाही, अरे आवाज दो, अरे आवाज दो. कचरा वाहतूक श्रमिक संघ आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन माझे सहकारी मिलिंद रानडे सरचिटणीस दोन्ही संघटनांचे मुंबईमधल्या सफाई कामगारांचा प्रश्न आम्ही गेले 30 वर्ष लढतो आहोत। या 30 वर्षाच्या संघर्षामध्ये पालिकेला त्यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिका मागे घ्यायला भाग पाडून या सफाई कामगारांना पालिका हक्क कामगारांचे मिळू नयेत म्हणून व्हॉलेंटियर म्हणायला लागली, त्यांना पगार न देता ऑनरेरियम द्यायला लागली, नियमित काम करून सुद्धा किमान वेतन मिळणं अशक्य झालं। अशा परिस्थितीमध्ये या कामगारांची संघटना बनवून 1996 पासून झगडा चालू आहे। आज 30 वर्ष झाली। या कामगारांचे प्रश्न संघटनेच्या संघर्षामुळे आणि कामगारांनी त्याला दिलेल्या साथीमुळे, कोर्टामध्ये नेलेल्या प्रकरणांमुळे आणि सर्वोच्च न्यायालयाने या मागणीबद्दल योग्य भूमिका घेतल्यामुळे पालिकेमध्ये आजपर्यंत 1200 कामगार, त्यानंतर 2700 कामगार, त्यानंतर 580 कामगार सफाई कामगार पालिकेच्या सेवेत पूर्वलक्षी प्रभावाने कायम झालेले आहेत। पालिकेला त्यांची भूमिका कुठल्याच कोर्टात सिद्ध करता आली नाही, ही परिस्थिती आहे। आणि आज जमलेले हे जे आपले कामगार आहेत, हे मुंबई साफ करणारे, दिवस रात्र काम करणारे, मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून काम करणारे, आणि हात घालून काम करणारे सफाई कामगार, या कामगारांचा प्रश्न आजपासून 1 वर्षापूर्वी 26 जुलैला करार होऊन पालिकेने या सर्व कामगारांना पालिकेत कायम करून घेऊ हे मंजुरी दिली। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने तो करार झाला। करार होऊन 60 दिवसात त्याची अंमलबजावणी व्हायची होती। आज 13 महिने झाले त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून हे कामगार आलेले आहेत, महिला कामगार आलेले आहेत, आमचे कामगार आलेले आहेत। हे सगळे सफाई कामगार आमच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये पालिकेने आता जी विपरीत भूमिका घेतली आहे, या कामगारांना लाडपागे समितीच्या वारसा हक्काच्या नोकऱ्या देणार नाही, या भूमिकेच्या विरुद्ध हे कामगार इथे आलेत। पोलीस केसेसच्या खोट्या कारणासाठी या कामगारांना नोकरी नाकारली जाणार आहे, त्या मुद्द्यावरती हे कामगार इथे आलेत। आणि या सर्व अटी शर्ती कराराप्रमाणे आपापसात बोलून ठरायच्या होत्या, त्या आपापसात न बोलता पालिकेने एकतर्फी या सगळ्या अटी शर्ती ठरवल्या। याच्या विरोधात हे कामगार आलेले आहेत आणि या कामगारांची रास्त मागणी आहे, झालेल्या कराराची अंमलबजावणी करा। पूर्वी झगडा झाला करार करा म्हणून, करार झाला पण त्याची आता अंमलबजावणी 12 महिने 13 महिने होत नाही, यामुळे हे कामगार आज इथे आलेले आहेत। आणि पालिकेने कोर्टामध्ये लेखी निवेदन दिलं की या सर्व कामगारांना आम्ही पालिकेत कायम करायला वचनबद्ध आहोत। असं असताना त्याची अंमलबजावणी होत नाही, कोर्टाचा निवाडा होऊन अंमलबजावणी होत नाही। इथले पालिकेचे अधिकारी विपरीत भूमिका घेत आहेत आणि या विरुद्ध या कामगारांचा राग आहे, रास्त राग आहे। आणि आज हे कामगार या प्रश्नावरती निकाल काढल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही, या भूमिकेत इथे आलेले आहेत। सर्व समाजाची त्यांना साथ मिळावी, मुंबईतल्या नागरिकांची त्यांना साथ मिळावी असं या निमित्ताने आम्ही अपील करतो। आणि या निमित्ताने हा सगळा जो संघर्ष झाला आहे हा यांचा वैयक्तिक नाही, तर त्या एकंदर मुंबईतल्या नागरी जीवनाशी संबंधित असलेल्या या प्रश्नामध्ये नागरिकांनी पण सक्रिय भूमिका घ्यावी, ही आमची सूचना आहे। हे 10,000 कामगारांच्या करता लागलेलं ॲग्रीमेंट आहे आणि ते ॲग्रीमेंट आज सरकार म्हणजे BMC त्याच्यामध्ये अशा काही नवीन अटी शर्ती घातल्या आहेत की ज्या पूर्वी कधीच डिस्कस झालेल्या नव्हत्या। तेव्हा या कामगारांना जे डिस्कस झालंय त्याप्रमाणे मिळालं पाहिजे। आता BMC सांगते की यांना मृत्यूनंतर
किंवा रिटायरमेंट नंतर यांच्या वारसाला मिळणार नाही. उलट आहे, वारसाला नोकरी मिळणार नाही असं BMC म्हणते. उलट कचऱ्याशी घाणीशी संबंधित इतर डिपार्टमेंट जिथे लाडपागे समिती लागू नव्हती, जिथे PTKS लागू नव्हती, त्यांना लागू केली. म्हणजे ज्या डिपार्टमेंटमध्ये लागू नव्हतं त्याला लागू केलं या ॲग्रीमेंटने. आणि आता अंमलबजावणी करताना सांगते की ज्याला पूर्वीपासून लागू आहे त्यांना या 8-10 कामगारांना लागू करणार नाही. तेव्हा हे चुकीचं आहे. म्हणून इथे आम्ही आलेलो आहोत. आणि हे एकतर्फी BMCने ठरवलंय, हे बरोबर नाही. नाही, त्याची निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. आमचं म्हणणं असं आहे, अंमलबजावणी करत असताना तुम्ही या कामगारांकडनं ॲफिडेव्हिट घेताय की वरील अटी शर्तीप्रमाणे मला परमनन्सी, तर त्या अटी शर्ती ठरलेल्या नव्हत्या, त्या तुम्ही बदललेल्या अटी शर्ती आहेत. त्यामुळे आत्ता आम्ही 1 वर्ष उशिरा तुम्ही प्रोसेस सुरू केली. ती प्रोसेस आम्ही थांबवू इच्छित नाही. भाग घेतोय, पण भाग घेतोय याचा अर्थ तुमच्या अटी योग्य आणि मान्य आहेत असं नाही. आमचा अधिकार राखून आम्ही भाग घेतोय.